सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यतो तह्यापि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 60 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत ज्यावेळेस स्थित प्रज्ञाचे लक्षण सांगतात त्यावेळेस भगवंत अर्जुनाला की तो जो स्थित प्रज्ञा आहे त्या स्थित प्रज्ञाचे लक्षण काय, तो कसा वागतो, कसा राहतो, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्याचा आहार कसा सेवन तो करतो, ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन करत असताना या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे, हे अर्जुना, हे कुंतीनंदना, की रसबुद्धी शिल्लक राहिल्यामुळे बुद्धिवान पुरुष इंद्रियाचा विषयाशी संयोग न होऊ देण्याविषयी कितीही प्रयत्न करीत असला तरी अतिशय बलवान इंद्रिय त्यांचे मन जबरदस्तीने मोहित करतात। कालच्या विषयामध्ये, कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीने भगवंताने अर्जुनाला सांगितलं की सगळे इंद्रिय तो आपल्या ताब्यात ठेवेल, परंतु त्याने रसन इंद्रिय जर आपल्या ताब्यात ठेवलं नाही तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो। जसं माऊलीने वर्णन करून सांगितलं, जैसे वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसुनी नाश निपजे त्या वृक्षा। अरे त्या वृक्षाचा कसा नाश होणार आहे, उलट त्या उदकाच्या बळामुळे उदकाची ने बळे अधिके ते आडवीने अंग फाके जे तैसा मानसी विषय पोके रसनाद्वारे। ही कालच्या चिंतनामध्ये आपण हे सगळं विस्तृतमध्ये पाहिलंच की ज्या पद्धतीने वरून झाड कापायचं आणि खाली त्याला पुन्हा मुळी उदक घालायचं तर ते झाड तर वाळणारच नाही, पण ते आडवीनी अंगे फाके, आणखीन जास्त प्रमाणात त्याला काय येतील, डिऱ्या येतील। त्या पद्धतीने या ठिकाणी अर्जुना की ज्याने संपूर्ण इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवले, परंतु ज्या व्यक्तीने आपलं जे मन आहे, ज्याने आपलं जे रसन इंद्रिय आहे ते रसन इंद्रिय जर आपलं ताब्यात ठेवलं नाही तर त्याला त्याचं जे मन आहे ते मन जबरदस्तीने काय करतं तर मोहित करतं। या बलवान इंद्रियाचं असं सामर्थ्य आहे। तर म्हणून जे ज्ञानी पुरुष असतात ते विषयामध्ये आसक्त होत नाही, परंतु ज्ञानी पुरुष जरी असले परंतु त्यांचं जर रसन इंद्रियाच्या विषयी आकर्षण असेल, रसन इंद्रियामध्ये ते जर गुंतलेले असेल, तरी कितीही मोठा ज्ञानी पुरुष असेल तर त्याचं मन हरून नेण्याचं सामर्थ्य या कशामध्ये आहे तर या इंद्रियामध्ये आहे। म्हणून इंद्रियाशी खेळणं म्हणजे, इंद्रियाला वाव देणं म्हणजे विस्तवाशी खेळणं आहे। अरे सोपी गोष्ट आहे का? इंद्रियाला वाव देणं म्हणजे विषयाशी, इंद्रियाला वाव देणं म्हणजे एक प्रकारे विस्तवाशी खेळणं आहे। अरे पुराणामध्ये, याच्या अनेक ग्रंथामध्ये, स्मृती ग्रंथामध्ये आपण पाहतो मोठमोठे ऋषी मुनी महर्षी म्हणून घेणारे सुद्धा ज्या पद्धतीने विषयामध्ये मोहित होऊन, ज्या पद्धतीने त्यांचं आकर्षण त्यांचं त्या विषयाच्या प्रती झालेलं आहे, तर मग आपण तर कोण आहे? अरे
नारदजी सारखे अखंड भगवंताचा जप करणार ते सुद्धा विषयामध्ये मोहित व्हावे आणि त्यांना काही काळासाठी असं वाटावं की आपण सुद्धा लग्न करावं, विवाह करावा, या राजकन्येचा विवाह आपल्यासोबत व्हावा. आता नारदजी आहे, नारदजीला असं वाटायचं की आपण खूप संयमित आहे, आपलं जीवन खूप संयमित आहे आणि आपण या सगळ्या इंद्रियावर आपण ताबा मिळवलेला आहे, आपण जितेंद्रिय आहे. पण एक लक्षात ठेवा, भक्तानं कधीही म्हटलं नाही पाहिजे की मी जितेंद्रिय आहे, मी इंद्रियावर ताबा मिळवला. इंद्रियावर ताबा मिळवला असा जो म्हणणारा भक्त आहे त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण होतो आणि अहंकार निर्माण झाल्यानंतर त्या भक्ताचं पतन होत असतं, त्या ज्ञानी पुरुषाचं पतन होत असतं. म्हणून त्यांनी कधीच म्हणायचं नाही की मी इंद्रियावर ताबा मिळवला आहे, मी इंद्रिय माझे ताब्यात ठेवले आहे, असं कधीही त्यांनी म्हणायचं नसतं. नारदजी होते, नारदजींना असं वाटलं की आपण संपूर्ण इंद्रिय काय केले आहे तर आपल्या ताब्यात घेतलेले आहे. भगवंतांनी नारदजीचीच परीक्षा पाहण्याचं ठरवलं आणि नारदजीची परीक्षा पाहण्याचं ठरवलं आणि भगवंताने असं सुंदर एक नगर तयार केलं. त्या नगरामध्ये भगवंतच नगर झाले, त्या नगरातील माणसं सुद्धा भगवंतच झाले, त्या नगरातील स्त्रिया सुद्धा भगवंतच झाले आणि त्या नगरामधील राजा आणि त्या राजाची कन्या सुद्धा भगवंतच झाले. भगवंतानं असं सुंदर कन्येचं रूप धारण केलं. नारदजी त्या नगरामध्ये पोचले. आता नगरामध्ये पोचल्यानंतर नारदजीला लक्षात आलं ती जी राजकन्या आहे, राजाने त्यांना स्वागत सत्कार केला आणि स्वागत सत्कार करून नारदजीला बोलवलं आणि नारदजीला म्हणाले की नारदजी, आमच्या या कन्येचं काय पहा, भविष्य पहा. काय पहा, भविष्य का. अरे स्वतःला नारदजी जितेंद्रिय म्हणत होते आणि तेच नारदजी ज्यावेळेस त्या कन्येचं भविष्य पाहायला लागले, हात आपल्या हातामध्ये घेतला, त्यावेळेस नारदजी त्या स्त्रीकडे पाहून किंवा त्या राजकन्येकडे पाहून एवढे मोहित झाले की त्यांना असं वाटायला लागलं की आपणच हिच्यासोबत लग्न करावं. मग गेले भगवंताकडे. भगवंताला म्हणा, अशी माझी मी एवढी तुमची भक्ती केली, सेवा केली, हे केली, अखंड तुमचं नामस्मरण करतो, आतापर्यंत काही मागितलं नाही, पण तुम्ही एक काम करा की माझं लग्न त्या कन्येशी होईल म्हणून तुम्ही मला असं सुंदर रूप द्या की जेणेकरून ती कन्या माझ्याकडे मोहित होईल, स्वयंवरामध्ये ती माझ्या गळ्यामध्ये हार घालेल. भगवंत म्हणाले काही हरकत नाही. आणि मग भगवंताने सुद्धा काय केलं की त्यांना, आता भक्ताचा अहंकार भगवंताला घालायचा असतो, त्यांना माकडाचं रूप दिलं. म्हणजे माकडासारखे नारदजी दिसू लागले असं म्हणतात. आणि मग ते गेल्यानंतर तिथे त्या राजकन्याने त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, डुंकून सुद्धा पाहिलं नाही आणि स्वयंवरही झाला. आता तो राजकन्याही भगवंत झाले होते, तिथे आलेले राजकुमारही भगवंत झाले होते, सगळेच भगवंत झाले होते. नारदजीला राग आला, मी असं मला का त्यांनी पाहिलं, त्यांनी पाण्यामध्ये तर काय माकडासारखं आपलं रूप, भगवंतावर नाराज झाले. अरे देव म्हणाले, बाबा ही सगळी माया आहे, ही सगळी माया देवानंच निर्माण केली आहे. म्हणून भक्ताच्या ठिकाणी अहंकार आल्यानंतर भगवंत त्याची परीक्षा घेत असतो. किती ज्ञानी पुरुष असेल, किती मोठा असेल, तर त्यांनी मात्र असं समजू नये की मी इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे. त्यांनी मात्र असं समजू नये की मी इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवले आहे, इंद्रिय माझं ऐकतात, असं त्याने म्हणू नाही. अरे रामकृष्ण परमहंस म्हणायचे, जोपर्यंत झाड लहान आहे तोपर्यंत त्या झाडाला सांभाळावं लागतं आणि एकदा झाड मोठं झालं, ते वृक्षामध्ये रूपांतरित झालं की त्यावेळेस त्याला हत्ती जरी बांधला तरी काही फरक पडत नाही. जोपर्यंत झाड लहान आहे तोपर्यंत त्याला सांभाळावं लागतं. म्हणजे जोपर्यंत आपण साधक आहे, जोपर्यंत, अरे साधकच नाही, सिद्ध झाल्यावर सुद्धा इंद्रियाचा लळा करता कामा नाही, इंद्रियाचा लाड पुरवता कामा नाही. इंद्रियाचा लाड पुरवला तर इंद्रिय तुम्हाला कधी विषयाकडे घेऊन जातील ते सांगता येत नाही. म्हणून सुरुवातीला तर अतिशय दक्ष राहून काळजी घेऊन काय करावं लागतं तर जीवन जगावं लागतं. साधकाने तसं जीवन जगलं पाहिजे. अरे कधी कधी काय होतं की या जगतामध्ये आपण बाह्य सौंदर्यामध्ये, बाह्य रूपामध्ये फसून जातो आणि मग बाह्य सौंदर्यामध्ये, बाह्य रूपामध्ये फसून जातो तर आपलं जे ध्येय आहे ते ध्येय वेगळ्याच ठिकाणी राहून जातं आणि आपण वेगळ्या अँगलवर जातो.
म्हणून कितीही ज्ञानी पुरुष असला, कितीही मोठा असला, तर त्यांनी असं समजायचं नाही की मी इंद्रियाला आपल्या ताब्यात ठेवलं आहे. त्यांनी एवढंच करायचं, देवाकडे एवढंच मागायचं त्यांनी की देवा आता हे जे काही इंद्रिय आहे ते इंद्रिय तूच आमच्या यांना ओढू शकतो किंवा यांना तू थांबवू शकतो. मग एकच तुम्हाला उपाय आहे याच्यामध्ये, तो म्हणजे की जे इंद्रिय आहे ते इंद्रिय जर आपले त्या विषयामध्ये प्रवृत्त होत असतील तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या मनाचा विषय बदलला पाहिजे. या ठिकाणी ते सांगितलं आहे की जो इंद्रिय आहे अतिशय बलवान आहे आणि बलवान असल्यामुळे ती जबरदस्तीने तुम्हाला विषयामध्ये खेचून नेतात. अरे पहिली गोष्ट म्हणजे रसनेंद्रिय, तुम्ही जर रसबुद्धी तुमच्या ठिकाणी शिल्लक राहिली किंवा तरच आणखीन त्याची तीव्रता वाढते. म्हणून काय केलं पाहिजेत आपण, तर आपल्या मनाचा अँगल, कारण मन असं आहे की त्याला काही ना काही काम लावावं लागतं. मन असं आहे की त्याला कशा ना कशामध्ये गुंतवावं लागतं. त्या मनाला जर तुम्ही कशामध्ये गुंतवलं नाही तर ते आपोआप कशामध्ये तरी गुंततं. म्हणून आश्रमामध्ये तुम्ही राहत असले तर आश्रमामध्ये गुरु तुम्हाला सेवा लावतात, सांगतात की बाबा ही सेवा करा, ती सेवा करा, हे करा, ते करा, हे काम करा, ते काम करा. का सांगतात, की त्यांना माहिती आहे की साधकाला काहीतरी कामामध्ये गुंतून ठेवा. दिवसभर तो ध्यान जप साधना तर काही करू शकत नाही, पण जर मोकळा असला किंवा तर रिकामा असला तर म्हणतात की खाली जे मन आहे, एम्प्टी माइंड आहे, तो काय सैतानाचं घर असतं, तो बाकीचा विचार करेल. म्हणून कोणत्याही आश्रमामध्ये गुरु काय करतात, शिष्याला एक सेवा देतात. अरे पूजनीय स्वामीजी आम्हाला एक उदाहरण सांगायचे, पाठामध्ये सांगायचे की बाबा आम्ही ज्यावेळेस फिरस्तीमध्ये होतो, ज्यावेळेस आम्ही भ्रमण करत होतो, त्यावेळेस भ्रमण करत असताना एका ठिकाणी एका आश्रमामध्ये आम्ही गेलो आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या आश्रमात एक साधू महात्मा होते. ते साधू महात्मा आपल्या आश्रमाशेजारी पोळ रचत होते. पोळ म्हणजे दगडाची भिंत रचत होते आणि दगडाची भिंत रचत होते आणि एका ठिकाणी दगडाची भिंत एका साईडनं लावलेलीच होती आणि ती जी भिंत आहे ती भिंत लावलेली ती काढायचे आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा लावत चालायचे. म्हणजे ऑलरेडी पहिली भिंत बांधलेलीच असताना तिच्यावर दगड काढायचे, पुन्हा दुसरीकडे लावायचे, पुन्हा दुसरीकडून काढायचे, पुन्हा तिसरीकडे लावायचे, पुन्हा दुसरीकडून काढायचे, तिसरीकडे लावायचे. सतत त्यांचं हे चालूच होतं. मग त्यांनी एका महात्म्याने त्यांना विचारलं की बाबाजी, हे सगळे जे काही कंपाऊंड आहे, भिंत आहे, ऑलरेडी केलेलीच आहे, झालेलीच आहे, मग तुम्ही का ते लावत आहे, का अशा पद्धतीने काम करत आहे? त्यावेळेस त्या साधू महात्म्याने विचार केला, अरे म्हणे बाबा, हे मन जे आहे, हे मन काही जर रिकामं असलं तर हे काही स्थिर राहत नाही. म्हणून या मनाला काम लावलेलं आहे. महात्माजी काहीच करायचे नाही. जप ध्यान झाला, भोजन झालं की बस त्या आश्रमामधील पोळ काढायची, डबल लावायची, पोळ काढायची, लावायची, काढायची, लावायची, हाच त्यांचा नित्यक्रम असायचा. सांगायचं तात्पर्य हेच की ते मनाला नेहमी गुंतून ठेवायचे. काय करायचे? मनाला नेहमी गुंतून ठेवायचे. आणि म्हणून मन जे आहे, हे मन माणसाला काय करत असतं, जबरदस्तीने विषयामध्ये आपल्याला घेऊन जात असतं. आता माऊली याच्यावर काय चिंतन सांगतात ते बघा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी अर्जुना हे आया नाही साधना, जे रहाटताती जतना निरंतर. एरवी तरी अर्जुना हे आया नाही साधना, जे रहाटताती जतना निरंतर. एरवी अर्जुना, यांना जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात त्यांना देखील ही इंद्रिय स्वाधीन करता येत नाही. अरे या इंद्रियाला जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात, सदैव प्रयत्नरत असतात, सदैव त्याच्यासाठी काय करतात, कष्ट घेतात, त्या इंद्रियावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात संयमाने, तरीही सुद्धा त्यांना सुद्धा ते वश होत नाही. जे संयमाने किंवा जे त्या विषयामध्ये न जाता किंवा एकांतामध्ये राहून सतत त्या भगवंताचा जप करून, तरीही सुद्धा कधी कधी ही इंद्रिय काय करतात, तर त्यांना धोका देतात, स्वाधीन होत नाही.
एवढी इंद्रिय बलवान आहे. काय? एवढी इंद्रिय बलवान आहे. पुन्हा माऊली सांगतात, जयात अभ्यासाची घरटी, यम नेमाची ताटी, जे मनात सदा मुठी धरुणी आहाती. इंद्रियांना कोंडून ठेवण्यासाठी जे साधक साधनेची घरटी बांधतात, यम नेमाचे दार लावतात आणि सदैव मनाला मुठी धरून बसतात. अरे, हे जे काही इंद्रिय आहे, इंद्रिय आपल्या ताब्यात राहावे म्हणून जे साधक यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा हे सगळे करतात आणि ये इंद्रिय विषयामध्ये गुंतू नये, विषयामध्ये जाऊ नये, विषयाचं चिंतन या इंद्रियाने करू नये म्हणून जे सतत प्रयत्नशील असतात आणि जे साधक नेहमी त्या इंद्रियाला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना सदैव आपल्या मुठीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना यम नियमाचं दार लावतात. म्हणजे यम नियमाचं दार लावतात म्हणजे ते बाह्य जे विषय आहे, ज्यांच्यापासून मनामध्ये विकार निर्माण होणार, त्या विकारापासून ते दूर राहतात. आता विकार या कलियुगामध्ये विकार निर्माण होण्यासाठी मुबलक काय झालेलं आहे, साधनं झाली आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल फोन नसायचे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या स्त्रिया सुद्धा असायच्या त्या पूर्ण अंगभर कपडे काढलेल्या असायच्या. त्यांच्या ठिकाणी जे काही शालीनता असायची, नम्रता असायची, परपुरुषासमोर स्त्रिया बाहेर जायच्या नाही. आता तर असं झालं आहे या कलियुगामध्ये की शॉर्टकट कपडे, मोबाईल या सगळ्या गोष्टी, त्यामुळे या जगामध्ये या कलियुगामध्ये आता तर इंद्रियाच्या अधीन होण्यासाठी मुबलक साधनं उपलब्ध झाले आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्हाला त्या इंद्रियावर ताबा ठेवायचा असेल तर तुमचं मन कुठंतरी गुंतवावं लागतं. या मनाला मोकळं ठेवता येत नाही. मनाला जर मोकळं ठेवलं तुम्ही तर मन तुम्हाला 100% धोका दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की सदैव त्याला आपल्या मुठीत धरून असतात ते जे साधक, तेही किजती कासा विस, या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञात विवसी भुलवी का. अरे, एवढे जे काही यम नियमाच्या ज्या ताट्या लावून बसलेले साधक आहे, जे विषयामध्ये कधीही रममान होत नाही, त्या साधकांना देखील ही इंद्रिय अतिशय व्याकुळ करतात. अशी या इंद्रियाची प्रौढी आहे, जसं मांत्रिकाला हडळ देखील फसवते. अरे, माऊली म्हणतात की यम नियमाची ताटी लावून बसलेले जे काही साधक आहेत, जे त्या विषयाचं चिंतनही करत नाही, परंतु तरीही सुद्धा कधी कधी त्या साधकांना हे जे काही इंद्रिय आहे ती इंद्रिय त्यांना काय करतात तर व्याकुळ करतात. काय करतात? व्याकुळ करतात. आणि व्याकुळ करून त्यांना जे काही आहे त्यांना त्या विषयाकडे ओढतात. म्हणजे त्या साधकाची इच्छा असेल नसेल तरीही सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये ते विकार निर्माण होतात आणि त्या विषयाकडे ते घेऊन जातात. अरे, म्हणून म्हणतात की लोकांतापेक्षा एकांत जास्त खतरनाक आहे. कधी कधी लोकांतामध्ये तुम्हाला त्या विषयाचा विसर पडतो, पण एकांतामध्ये त्या विषयाचे पुन्हा 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 मनामध्ये चिंतन घडत असतं. आणि मनामध्ये चिंतन घडल्यामुळे की साधक जो आहे तो साधक काय होऊन जातो, व्याकुळ होऊन जातो. आणि व्याकुळ झाल्यामुळे त्यांची साधना तर घडत नाही, पण व्याकुळ झाल्यामुळे काय, ज्या पद्धतीने सांगतात की कधी कधी मांत्रिकाला हडळ देखील फसवते. जो मांत्रिक असतो त्याला माहिती असतं त्या हडळीला कशा पद्धतीने कावीज करायचं, काय करायचं, पण तरीही सुद्धा एवढा मांत्रिक ज्ञानी तरीही सुद्धा त्या मांत्रिकाला ती हडळ फसवते. त्या पद्धतीने ही इंद्रिय जे आहे ती इंद्रिय साधकाला कधी कधी फसवतात, कधी कधी त्या साधकाला ती विषयामध्ये ओढून नेतात. काय करतात तर विषयामध्ये ओढून घेऊन जातात. पुन्हा माऊली सांगतात, देखे विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीची निमिषे, मग अकळती स्पर्शे इंद्रियाची नी. त्या पद्धतीने ज्याप्रमाणे
पहा, हे विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि इंद्रियाच्या द्वारे साधकाला गुरु पटवून टाकतात. अरे तुम्ही साधना करू लागले आणि साधना करत असताना तुमची तपश्चर्या वाढली. तपश्चर्या वाढल्यानंतर तुम्हाला रिद्धिसिद्धी प्राप्त होते. रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यानंतर मग तुम्ही काय करता, रिद्धिसिद्धीच्या बळावर तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य प्राप्त होतं, तुम्ही एखाद्याला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद सफल होऊन जातो. आणि मग आशीर्वाद सफल झाल्यानंतर मग भक्त बनतात. भक्त म्हणल्यानंतर मग काय, भक्त मागे लागतात आणि भक्त मागे लागल्यानंतर मग बाबाची साधना सुद्धा कमी होऊन जाते. म्हणे ज्या इंद्रियापासून त्याला धोका असतो त्या इंद्रियामध्ये तो पुन्हा गुरफटून जातो. मग मान प्रतिष्ठा, इंद्रिय म्हणजे काय स्त्री भोगच नसतो, तर एवढंच नाही तर मान प्रतिष्ठा लालसा हे सुद्धा एक इंद्रियापासून आपल्याला मिळणारं सुख आहे. आपल्याला चांगलं मानावं, चांगलं आपला सन्मान द्यावा, आपली पूजा करावी, आपल्याला प्रतिष्ठा द्यावी, आपल्याला योग्य नाव घेऊन आपल्याला पुकारावं, अशा पद्धतीने जे काही लालसा आहे ते सुद्धा एक विषयाचं सुखच आहे. कारण आपल्या कानाला जे आहे, कारण जे कर्ण इंद्रिय आहे त्या कर्ण इंद्रियाला काय असं वाटतं की आपली स्तुती आपण ऐकली पाहिजे, आपल्याला कोणी चांगलं म्हणलं पाहिजे, आपलं कोणी वाहवा केली पाहिजेत, आपल्याला मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजेत, याच्यासाठी सुद्धा मनुष्य आतुर असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने रिद्धिसिद्धी सुरुवातीला प्राप्त होऊन त्याच्याद्वारे तो साधक इंद्रियाच्या द्वारे गुरफटून टाकल्या जातो किंवा गुरफटून जातो. पुन्हा माऊली सांगतात, तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियाचे. त्या पद्धतीने अशा चक्रात मन सापडलं म्हणजे त्या अभ्यासानं देखील जागृत होत नाही, अशी बलवत्तर इंद्रिय आहे. अशा चक्रात मन सापडलं, एकदा का तुम्ही या गुरुपटामध्ये याच्यामध्ये गुरुपटले, मान सन्मान प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये गुरुपटल्यानंतर तुम्ही त्यातून बाहेरच येऊ शकत नाही. तुम्हाला हे सगळं याची सवय होऊन जाते आणि मग तुम्ही कितीही त्याला अभ्यास करून त्याला जागृत करायचा प्रयत्न केला, तुम्ही त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, पण इंद्रिय असे बलवत्तर असतात की ते तुम्हाला बाहेर निघूच देत नाही. ते त्याच्यामध्ये पुन्हा अडकून ते तुम्हाला सदैव गुरफटवण्याचं काम करत असतात. सदैव तुम्हाला ते त्याच्यामध्ये अडकवण्याचं काम करत असतात. हे इंद्रियाचं सामर्थ्य आहे. म्हणून इंद्रियाचा जो अधीन आहे, काय, जो पुरुष इंद्रियाचा अधीन आहे, इंद्रियाचा अधीन केव्हा होतो, अरे साधक आहे, त्याने जप तप करून ध्यान धारणा करून जे काही मिळवलं आहे ते मिळवल्यानंतर त्या मिळवल्याच्या बलावर त्याला काय होतं तर रिद्धिसिद्धी प्राप्त होते. आणि रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यानंतर मग या सगळ्या गोष्टीमध्ये तो अडकत असतो आणि अडकल्यानंतर मग त्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून त्याला दूर जावं लागतं. अशा पद्धतीने साधकाचं नुकसान होतं. मग साधकाने काय केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. म्हणून वास्तविक पाहिलं तर असं म्हणतात की साधू जो आहे, साधूने स्थिर एका ठिकाणी राहू नये. नदी बहती भली और साधू चलता भला. काय, नदी बहती भली साधू चलता भला. अरे काही साधू लोक आहेत ते कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. सदैव ते काय करत असतात, भ्रमण करत असतात. एका आश्रमामध्ये एका ठिकाणी शुकदेवजी महामुनी होते. ते फक्त परीक्षित महाराजांना भागवत सांगायचं म्हणूनच 7 दिवस एका ठिकाणी थांबले, नाहीतर ते सतत फिरत होते. सतत काय, एका ठिकाणी स्थिर राहत नव्हते. अरे अनेक साधक आहे, अनेक साधू आहे, ते कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. एका आश्रमामध्ये दुसऱ्या आश्रमामध्ये तिसऱ्या आश्रमामध्ये, कधी जंगलामध्ये, कधी अरण्यामध्ये, म्हणजे कशाही मध्ये ते आसक्त होत नाही. भक्तामध्ये आसक्त होत नाही, कशामध्ये आसक्त होत नाही. पण आता युगही बदलला आहे. आता मोबाईल आहे. आता जर तुम्ही मोबाईल वापरला, मोबाईल जवळ ठेवला तर तुमच्याकडून काही अपेक्षा त्यांना असतात. मग ती तुम्हाला फोन करतात. तुम्ही कुठेही गेले, जंगलामध्ये जा, अरण्यामध्ये जा, कुठेही जा, ती तुमच्या मागे आहेच, आहे का नाही, मोबाईलच्या माध्यमातून का होईना. म्हणून अशा पद्धतीने जर विचार केला तर साधकाने या सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे. आता
विषय जे आहे, तर आता माऊलीने सुरुवातीला म्हटलं आहे की विषय तुम्ही सगळे जरी हे केले आणि रसनेंद्रिय जर त्याच्यावर ताबा मिळवला नाही, तर मग त्या पद्धतीने ते आणखीन तुम्हाला त्या अनेक पटीने तुम्हाला त्याच्यामध्ये बांधून टाकू शकते. म्हणून मोठमोठे महापुरुष सत्पुरुष आपण पाहतो की ते सुद्धा विषयामध्ये गुरफटून जातात. म्हणून इंद्रियावर विजय प्राप्त करणं एवढं सहज नाही. म्हणून इंद्रियावर विजय जर प्राप्त करायचा असेल तर ते भगवंताला समर्पित करायचं, देवाला सांगायचं आणि मन सदैव भगवंताच्या चरणी लीन करायचं. एकच विषय करायचा, तर काय मनाचा विषय एकच करायचा, तो म्हणजे भगवंत. म्हणजे मन बाकीच्या ठिकाणी भरकटणार नाही. एक विषय तो सकळांचा हरी. सगळ्यांचा विषय, जसं गोपिकांचा विषय कोण झाला होता, हरी झाला होता, तसा सुद्धा आपला अंतकरणाचा विषय हरी झाला पाहिजे. हरी जर झाला आपल्या अंतकरणाचा विषय, तर मग मात्र जबाबदारी आपली नाही, भगवंताची आहे. भगवंत तुम्हाला त्या जबाबदारीतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, या विषयातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी चिंतन केलं. आता उद्या आणखीन भगवंत या संबंधाने विचार करणार आहे. माऊलीसुद्धा सुंदर ओव्याच्याद्वारे आपल्याला चिंतन सांगणार आहे. ते आता आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीचा हा नित्य चिंतन सोहळा चालू आहे. आता बरेच साधक आहे, बरेच जिज्ञासू आहे, बरेच श्रवण करणारे भगवत भक्त आहे, माऊलीचे भक्त आहे. ते श्रवण करतात, काही लोकांपर्यंत पोहोचत आहेत, काही लोकांपर्यंत पोहोचत नाही. यूट्यूबच्या माध्यमातून काही लोकांपर्यंत पोहोचत आहे. काही लोकांचं लाईक आणि कमेंट तुम्ही करता, त्या कमेंट केल्यानंतर तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या याच्यातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. फक्त आपला उद्देश एकच आहे की ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं चिंतन घडावं, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचावा, तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत सुद्धा. या अनुषंगाने हे चिंतन आपण सुरू केलं आहे. जवळजवळ या चिंतनाला आता जवळजवळ 2.5 महिने होऊन गेले आहे आणि हे 2.5 महिने हे चिंतन सतत नित्य नियमाने चालू आहे. आणि भगवत कृपेने, माऊलीच्या कृपेने हे अखंड नित्य जे आपण त्यांना नाव दिलं आहे, ते नित्य ज्ञानेश्वरीचं चिंतन नित्य चालावं. जोपर्यंत ज्ञानेश्वरीचं चिंतन 18 अध्याय संपूर्ण होत नाही तोपर्यंत चालावं, अशी आपण अपेक्षा सगळ्या मिळून करू आणि आजच्या सेवेला माऊलीच्या चरणी समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.